श्रीजाने अग्नेयला नंबर देताच इथे बाकी सगळे शॉक झाले असले तरी अग्नेय अजूनही निवांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते आणि ते बघूनच बाकीच्यांनाही काही रिॲक्ट करता येत नव्हतं. आता हा बैलच शांत बसलाय म्हटल्यावर बाकी सगळे बोंबलून तरी कायच उपयोग होणार होता ना. तरी आपल्या आजीबाईंना काय शांत बसवणार नव्हतं. अरे वा श्रीजा, तू तर किती हुशार निघालीस. श्रीजाच्या थोबड्यावरचा तो गड जिंकल्याचा ॲटिट्यूड बघून आजीने भलेही वरून दात विस्कावलेले पण मनात मात्र रागात श्रीजाला झणझणीत गावरान शिव्या हासडत होती ती. तिच्या आई वडिलांची हिस्ट्री एव्हाना सर्वांना माहीत होती. मग अचानक भयानकरित्या हिचे नसलेले आई वडील कुठून आले? हाच सध्या विचार करण्यासारखा प्रश्न होता. आजी, अहो मी आधीपासूनच हुशार आहे, ते तर तुम्हीच मला नीट ओळखू शकला नाहीत. श्रीजा तर आता अतिविश्वासाने शेफारूनच उठली. पण मी म्हणते कोणी या बयेला आरसा दाखवा रे. म्हणजे हिने फक्त एक नंबर काय दिला, हिला तर असा काय छेद आलेला जणू हिने कैलास पर्वतच चढला आहे. हो ग माझी बाय, मी खरंच तुला ओळखायला चुकले बघ. आजीला तर श्रीजाला इतकं उडताना बघून उचलून त्या लुणासमोर फेकूच झालेलं. पण सध्या त्या प्रत्येकाला संयमाने काम घेणं गरजेचं होतं. वहिनी, त्या श्रीजाकडे काय बघत बसलीये? तिला खड्ड्यात घाल आणि माझी नित्या कुठे गेलीये ते सांग ना ग. मला तिच्याकडे जायचं आहे. सियाला समोर चाललेला ड्रामा बघण्यात हरवलेलं बघून आरवने काहीस दबक्या आवाजात चिडतच तिचं लक्ष त्याच्यावर आणलं. सध्या त्याला फक्त त्याची नित्या हवी होती आणि तिच्यासाठी तुटणार त्याचं मन आता ती जवळ नाही बघून चिडायला लागलेलं. आरू, राजा तू जरा शांत बसतो का? अजून यांना नित्या बाहेर गेलीये ते माहीत नाही आहे. जर समजलं तर उगाच मेन्शन डोक्यावर घेतील आणि रागात तुलाही चांगलं झापून काढतील. आता हे जाईपर्यंत तरी नॉर्मल बिहेव कर, मग मी सगळं सांगते तुला. सियाच्या बोलण्यावर आरवचं तोंड अगदीच बारीक झालं. वहिनी, नाही जमणार ग मला. तिला बघितल्याशिवाय माझं डोकं शांत होऊच शकत नाही. आरवचे डोळे आता काठोकाठ भरून आले. सियाचं असं कोड्यात बोलणं त्याचा जीव अजूनच पिळवटत होतं. आरव प्लीज फक्त थोडा टाइम. सियाला त्याची तडफड समजत होती पण ती अग्नेय असेपर्यंत काहीच रिॲक्ट करू शकत नव्हती. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अग्नेयचं लक्ष अजून तरी या वहिनी तीरावर गेलं नव्हतं. तो श्रीजाकडून नंबर घेऊन शांतपणे येऊन डायनिंगवर बसायला त्याच्या कानावर विष्णूचा आवाज पडला आणि त्याने रागातच त्याची तीक्ष्ण नजर त्याच्यावर आणली. क्षणभरासाठी तर तो या प्राण्याला विसरूनच गेलेला पण तो प्राणी स्वतःच त्याच्या अस्तित्वाची आठवण करून द्यायला त्याच्या समोर आलेला त्याचं काय? काल स्वतःच्याच मित्राच्या संसाराची काशी घालून हा माणूस आता निवांत येऊन सर्वांना गुड मॉर्निंग करत होता. म्हणजे ह्याला अजून तरी ह्याचं भविष्य माहीत नव्हतं वाटतं. विष्णू, वी आर गेटिंग लेट, लेट्स गो. अग्नेयला तर नाश्त्याऐवजी ह्याचाच कधी एकदा आपण सोक्ष मोक्ष लावतो असं झालेलं म्हणून तो तडक उठला. काल ह्याच्यामुळे त्याची जाण किती रडलीये हे तो विसरणार थोडी होता आणि नाही या प्राण्याला तो कधी विसरू देणार होता. अरे लेट्स गो काय, मला नाश्ता तर करू दे. विष्णूला तर कमालीची भूक लागलेली. त्या लेकराला तर त्याचे कांड पकडले गेले याची जाणीवच कुठे होती.
विष्णू, तू आज ऑफिसला नाश्ता कर. मी तिथे तुझा फेवरेट नाश्ता ऑर्डर करतो. बट चल आता. अग्नेयाने विष्णू टेबलवर बसायच्या आधीच बिचाऱ्याला मधातच अडवलं. अरे वा, आज माझ्यावर इतकी मेहरबानी कोणत्या खुशीत. फेवरेट नाश्ता भेटणार या फक्त विचारानेच इथे विष्णूच्या तोंडाला पाणी सुटलं ना, आणि तो अग्नेय बरोबर त्याच्या मागे सुटला. पण त्या गरीबाला काय माहित ना की त्याचा हा जिगरी मित्र ऑफिसला गेल्यावर त्याच्या तोंडाचं पाणीच पळवणार होता ते. अहो, पण तो विष्णूवर बरसणार हे माहीत असल्याने सिया त्याला नजरेनेच विनवत लगबगीत त्याच्या जवळ आली. प्रिन्सेस, डोंट वरी, मी तुझ्या गुणी दादाला जास्त नाही मारणार. त्याला तर मी त्याच्या कर्माची अगदी छोटीच शिक्षा देणार आहे. अग्नीने सियाच्या चेहऱ्यावरची विष्णूसाठीची काळजी बघून तिला समजवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तो तडक विष्णूला घेऊन बाहेर पडला. पण आता जाताना मात्र त्याच्या ओठांवर हलकी कुटील स्माईल आलेली, जी आता विष्णूला चांगलीच भारी पडणार होती. अग्नेय जाताच सियाने हाताच उसासा सोडत आरवला घेऊन तिथून वर जाणार. तोच, आरू बेबी, कुठे चालला तू? अरे, आपण नाश्ता करून माझ्यासाठी शॉपिंग करायला जाणार होतो ना, विसरला का तू? उद्याच तर पार्टी आहे आणि माझ्याकडे घालायला धडाचं काहीच नाही. आरवला सिया बरोबर वर जाताना बघून श्रीजा लगबगीत त्यांच्या जवळ आली. त्या दोघांना सोबत बघून काकुणास पण डाल में कुछ काला वाटत होतं तिला. श्रीजा, डोंट वरी, माझ्या लक्षात आहे. तू नाश्ता करून रेडी हो, तोपर्यंत मी वहिनीशी बोलून येतो. आरवने सध्या जास्त काही रिॲक्ट न करता शांततेत उत्तर दिलं, कारण ह्या क्षणी सियाने त्याचा हात घट्ट दाबून धरत त्याच्या उफाळून वर येणाऱ्या रागाला कसबस अडवलं होतं. बोलायचंच आहे तर इथेच बोला ना, त्यासाठी वर जायची काय गरज? म्हणजे काही सिक्रेट आहे का? श्रीजाला तर आरवचे थंड एक्सप्रेशन बघून जास्त काही रिॲक्ट करताच येत नव्हतं, पण तरीही तिला त्या दोघांना एकत्र जाऊ द्यायचं नसल्याने ती त्यांच्या समोर मांजरीसारखी आडवी उभी होती. श्रीजा, आता मी माझ्या दिराशी कुठे आणि काय बोलायचं हेही तू ठरवणार का? तू अजून त्याची वाईफ झाली नाही आहेस, पण मी त्याची वहिनी आहे, त्याच्या मोठ्या भावाची बायको. मग त्या हक्काने मी त्याच्याशी कुठेही बोलूच शकते ना. श्रीजाची नसती लुडबुड बघून आरवचा राग फुटायच्या आधीच सियाच तिच्यावर रागात बरसली. ते बघून सगळेच काहीसे अवाक झाले. अग्नी सोडला तर सिया सहसा कधीच कोणावर चिडायची नाही, म्हणजे तिचा तो स्वभावच नव्हता. पण आज तिला श्रीजावर बरसताना पाहून आजीला तर काय ते सुकून भेटलं विचारूच नका. बरं झालं या चिचुंद्रीला सियाने हिची जागा दाखवली. ते मगाशी खूपच उडत होती ना, पण आता आली की नाही जमिनीवर? अगं बाई, अग्निहोत्रीच आहोत आम्ही, आमचा तर नातच भारी. आजीला तर श्रीजाच्या थोबड्यावरचा उडालेला रंग बघून हसूच आलं. वहिनी, अगं तसं नाही, म्हणजे मी तर असंच सहज बोलले. सियाचा तिच्यावर वाढलेला आवाज बघून इथे श्रीजाच्या मनात रागाचा टोंबच उठला, पण ती सध्या कोणासमोर काहीच रिॲक्ट करू शकत नव्हती. ही काल आलेली भिकारी मुलगी समजते कोण स्वतःला? माझ्यावर, या श्रीजावर आवाज वाढवतीये. फक्त काही दिवस थांब ग, एकदा का मी अग्निहोत्री झाले मग पहिली तुलाच तुझी लायकी दाखवते. श्रीजाच्या मनातला राग बाहेर येण्यासाठी अक्षरशः उसळत होता,
पण तिने कसं बस स्वतःला सावरलं. रागात काम बिघडवून तिला चालणारच नव्हतं. सिया आरवला घेऊन ठळक नित्याच्या रूममध्ये आली तसा आरव अवाकच झाला. वहिनी, अगं इथे नित्या नाही आहे. एव्हाना स्टाफ रूम क्लीन करून निघून गेलेले. मला माहीत आहे आरू की माझी नीतू इथे नाही आहे, पण या रूम मध्येच तिचं दुःख, तिच्या वेदना आणि तिच्या मनाची ती अतीव पीडा आहे जी माझ्या लेकीने सहन केलीये. या रूमनेच नित्याच्या त्या रूपाला स्वतःच सामावून घेतलंय ज्याची तू कधी कल्पनाही केली नशील. आता बोलता बोलता सियाच्या डोळ्यात समुद्रच उतरला. ते बघून आरव आणखीनच गोंधळला ना. आपली वहिनी आपल्याला नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतीये त्याला काहीच समजेना. वहिनी, तुला नक्की बोलायचं काय आहे? हे बघ, आधीच तिच्या कालच्या रडण्याने माझा जीव कुडत बसलाय. त्यात आता तुझंही हे कोड्यातलं बोलणं तर माझा जीवच घेईल ग. आरवचं हृदय आता एका अनामिक भीतीने धडधडू लागलेलं. नित्याबद्दलचं कोणतंच वेदनादायी सत्य तो स्वतःही पचवू शकणार नव्हता. आरू, तू नित्यावर कधीपासून प्रेम करायला लागला? आरवला घाबरलेलं बघून सियाने डोळे पुसले. त्याला आज ती नित्याच्या मागच्या 2 वर्षातला संघर्षच ऐकवणार होती. त्या 2 वर्षात तिने किती दुःख सहन केलंय हे त्याला समजणं गरजेचं होतं. वहिनी, हा प्रश्न आता मध्येच. सियाच्या कोणत्याच बोलण्याचा आरवला काहीच संदर्भ लागत नव्हता. आरू, मला फक्त उत्तर दे. तू नित्यावर कधीपासून प्रेम करायला लागला? सियाची नजर आत्ता काहीशी कठोर झाली. तुझ्या आणि भाईच्या लग्नानंतर काही महिन्यांनी मला रिअलाइज झालं की मी श्रीजावर नाही तर नित्यावर प्रेम करतो. वातावरणातलं गांभीर्य बघून आरवही आता काहीसा शांत झाला. तुला माहितीये नित्या तुझ्यावर कधीपासून प्रेम करते ते? सियाच्या पुढच्या प्रश्नावर आता मात्र आरव निशब्द झाला. कारण खरंच त्याला ह्याचं उत्तर माहीत नव्हतं. मी सांगते तुला की ती वेडी कधीपासून तुझ्यावर प्रेम करायला लागली. सिया इतकं बोलून जाऊन नित्याच्या क्लोजेटमधून एक बॉक्स घेऊन आली. तशा इथे आरवच्या कपाळावर किंचित आट्या पडल्या. खूप मोठा बॉक्स होता तो. वहिनी, अगं हे काय आहे? आरवने पुढे होत तो बॉक्स घेऊन आणून बेडवर ठेवला. तुझ्या नित्याचं वेडं प्रेम. सियाने भरलेल्या डोळ्यांनी हसतच त्या बॉक्सवरून प्रेमाने हात फिरवत तो उघडत त्यातली एक गोष्ट बाहेर काढली. तसे इथे आरवचे डोळे मोठेच झाले. माझं फेवरेट पेन. वहिनी, हे माझं पेन आहे. यावर माझं नावही आहे बघ. भाईने मी कॉलेजला जायला लागल्यावर मला घेऊन दिलेलं. मी खूप जपून ठेवलेलं हे पेन, पण काय माहीत एक दिवस अचानक कसं गायब झालं. आरव त्याचं पेन बघून भारावून बोलतच होता की पुढच्या क्षणाला त्याचे डोळे मोठे झाले. म्हणजे माझं पेन नित्याने? आरवला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. हो, त्या तुझ्या आगाऊ कार्टीनेच तुझं हे फेवरेट पेन चोरलं होतं. तेव्हा तू कॉलेजला होतास, पण त्या मॅडम शाळेतच होत्या. अवघी 14 वर्षाची होती नित्या जेव्हा तू तिच्या हृदयात प्रवेश केलेलास आरव. सियाने सांगायला उशीर आरवचे डोळे सत्ताड मोठे झाले. हा खूप मोठा धक्का होता त्याच्यासाठी. त्याची नित्या वयाच्या 14व्या वर्षापासून त्याच्यावर प्रेम करते. ही गोष्ट पचवणं त्याला शक्यच नव्हतं. वहिनी, अविश्वासाने त्याचे डोळे काठोकाठ भरून आले. हो आरू, तुझी नित्या तेव्हापासून तुझ्यासाठी वेडी आहे. हे बघ,
ही तुझ्या फुटबॉल टीमची जर्सी, हा तुझ्या मोबाईलचा खराब झालेला कवर. ह्या तू कधी तिच्यासाठी चिडत रडत का असेना पण आणून दिलेल्या सर्व गोष्टीही तिने जपून ठेवल्यात. तुझ्या नको असलेल्या टाकून दिलेल्या गोष्टीही तिला मात्र हवे असायच्या आणि काही तर तुझ्या आवडत्या गोष्टीही ती चोरून घ्यायची. सिया त्या बॉक्समधून एक एक गोष्ट काढत बोलत सुटलेली, पण इथे आरव मात्र अगदी सुन्न झालेला. तिने तर त्याच्या वेस्टेजलाही हृदयाशी लावून जपलेलं बघून त्याचे डोळे कधीचेच वाहू लागलेले. आरू, ही साडी आठवते तुला? सियाने एक साडी त्याच्या समोर ठेवताच आरवच्या डोक्यात आली ट्यूब पेटली. वहिनी, अगं ही तर तीच साडी आहे जी मी तिला दिवाळी पार्टीसाठी दिली होती. पण ही तर तिने श्रीजाला दिली होती ना? आरव त्या साडीला नित्याकडे बघून रडायचाही विसरून गेला. पण त्याचे कावरे बावरे झालेले एक्सप्रेशन बघून सियाला मात्र हसू आलं. आरू, तुला वाटलंच कसं ती तुझं गिफ्ट त्या चिचुंद्रीला देईल म्हणून? तिने अशी सेम दुसरी साडी घेऊन त्यावर अत्याचार करून ती श्रीजाला दिलेली. सियाचा ऐकून आरवच्याही ओठांवर हलकी स्माईल आली. त्याला त्रास देण्यासाठी काय उत्सापती करायची ती. आणि हे बघ, हे तुझे टी शर्ट तू रागासारखे गार्डन मध्ये नेऊन पेटवून टाकलेले ना, पण त्या वेडीने त्या चिंध्यांची राखही जपून ठेवली. का माहितीये? कारण त्यात तुझं अस्तित्व होतं. सियाने त्याच्या समोर त्याचे ते जळालेले तुकडे ठेवताच आरव वेदनेने अडखळून बेडवर मटकन खाली बसला. तिचं त्याच्या प्रतीचं इतक्या हाय लेवलचं प्रेम बघून क्षणभर श्वास घ्यायचाही विसरून गेला तो. डोळे तर आनंदासोबत दुःखानेही अखंड वाहत होते. त्याची नित्या त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करते ह्याचा आनंद तर होताच, पण इतकी वर्ष आपण तिच्या प्रेमाला बघू देखील शकलो नाही याचं दुःख जास्त होतं. आरू, तुझ्या नित्याने तर तुझ्यावर फक्त प्रेम केलेलं, पण तू माहितीये काय केलंस? तू ऑलमोस्ट त्या लेकराचा जीव घेतलास. मरणाच्या दारात पोहोचवलं होतंस तू तिला. आरव त्या गोष्टी बघून अजूनही रडतच होता की सियाचे पुढचे शब्द तप्त लावा रसासारखे त्याच्या हृदयाला पिळवटून गेले आणि त्याचं हृदय अतिवेदनेने थरकापून उठलं. तर मग चला, तुम्हाला नित्याचा पास्ट ऐकायचा होता ना? आता पुढचा भाग फक्त आणि फक्त स्पेशल नित्याचा पास्ट असेल. त्यासाठी पुढच्या भागाची तर आतुरतेने वाट पाहालच तुम्ही. पण आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईकही करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.